आणि आता पुन्हा एकदा सविस्तर बातमीपत्र। महाविकास आघाडी आणि मनसे पक्षाच्या सत्याच्या मोर्चाच्या आयोजकांवर आणि समन्वयकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आझाद मैदान पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मोर्चाला परवानगी नसतानाही हा मोर्चा काढण्यात आलेला होता। परवानगी शिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी जमवल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपण बघतोय की आता परवानगी नसताना गर्दी जमवल्यानं हा गुन्हा दाखल झालेला आहे। आझाद मैदान पोलीस स्थानकात हा गुन्हा। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। जोई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडल्या गेले आहेत त्यांच्याकडनं। जोई, काय अधिकचे अपडेट्स आहेत? काल निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडी आणि मनसे पक्षाने सत्याचा मोर्चा काढला होता। हा मोर्चा खरं तर याची जेव्हापासून घोषणा केली तेव्हा सगळ्यांमध्ये उत्सुकता होती की ठाकरे बंधू एकत्रित येणार, त्यामुळे एक मोठा क्राऊड या निमित्ताने जमणार। या मोर्चाच्या एक आठवड्याआधीच जे सर्व नेते मंडळी होते त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली। त्यांची भेट घेऊन परवानगीसाठी त्यांना विचारणा देखील केली। आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, सहकार्य करू असं आश्वासन देखील देण्यात आलं, असं बाळ नांदगावकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं होतं। मात्र अगदी काल मोर्चाचा दिवस उजाडेपर्यंत पोलीस आयुक्तांनी त्यांना मोर्चाची परवानगी दिली नव्हती, कारण एक बराच मोठा मॉब या मोर्चाच्या निमित्ताने सीएसटी परिसरामध्ये जमणार होता। मोर्चाला परवानगी नसूनही महाविकास आघाडी आणि मनसे पक्षांनी सत्याचा मोर्चा काढला आणि एक मोठी संख्या जी आहे मुंबईकरांची ती जमली। 2 ते 3 तास हा जो संपूर्ण रस्ता होता, म्हणजे फॅशन स्ट्रीट ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हा रस्ता 2 ते 3 तास वाहतुकीसाठी देखील बंद करावा लागला। या कारणांमुळे जे कालचे आयोजक होते ते आयोजक आणि समन्वयक यांच्यावरती आझाद मैदान पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याचं कारण म्हणजे की परवानगी नसताना तुम्ही मोर्चा काढला, अवैध पद्धतीने एक मोठा मॉब तुम्ही त्यावेळेला जमा केला आणि 2 ते 3 तास रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद होता। या काही कारणांमुळे आयोजकांवर आणि जे समन्वयक होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आझाद मैदान पोलीस स्थानकामध्ये। सौरभ, निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही जोई तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद। ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा स्वागत। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। महाविकास आघाडी आणि मनसे पक्षाच्या सत्याचा मोर्चाच्या आयोजकांवर आणि समन्वयक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आझाद मैदान पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मोर्चाला परवानगी नसतानाही मोर्चा काढण्यात आला। परवानगीशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात जमवल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते। अधिकची माहिती जाणून घेऊयात। जोई जाधव आपल्या सोबत आहेत। जोई, काय अपडेट आहे? आपण पाहतोय काल निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी आणि मनसे पक्षाने मिळून सत्याचा मोर्चा काढला होता। तर या मोर्चाच्या एक आठवड्याआधीच या आयोजकांनी पोलीस आयुक्तांकडे परवानगीसाठी शिफारस पत्र पाठवलं। तर स्वतः नेते देखील पोलीस आयुक्तांना भेटून आले होते की तुम्ही आम्हाला परवानगी द्या, आम्ही तुम्हाला परवानगी देऊ असं आश्वासन त्यांना देण्यात आलं असल्याचं नेत्यांनी सांगितलं। परंतु मोर्चाच्या दिवसापर्यंत, म्हणजे मोर्चाचा दिवस उजाडेपर्यंत त्यांच्याकडे परवानगीचं पत्र नव्हतं। अशात परवानगी नसताना देखील आयोजकांनी हा मोर्चा काढला आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये मॉब जो आहे तो जमा झाला। या सगळ्या कारणांमुळे आता त्यांच्यावर आझाद मैदान पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कारण का जवळपास 3 ते 4 तास वाहतूक त्या परिसरामधली बंद करण्यात आली होती। त्यांचा फॅशन स्ट्रीट परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हा जो परिसर आहे तो कायम गजबजलेला असतो। अशामध्ये तुम्ही हा रस्ता बंद ठेवला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये मॉब जमवला आणि परवानगी नसताना मोर्चा काढला गेला। या खरं तर या कारणांमुळे आयोजकांवर आणि जे समन्वयक होते या मोर्चाचे त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तुझ्या जोई, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।